गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग रसिका. सर सरळ सरळ आत येऊ का? वाकडी तिकडी आली तरी चालेल बा. नाही सर, वाकडं तिकडं चालण्याचं वय नाही राहिलं माझं. सरळ सरळच आत येते. हो म्हणा. बाप रे, आज तर तू डायरेक्ट शब्दांशी खेळ बिळू लागली काय? सर त्या हावभावांची खेळणं जमत नाही, बघ म्हटलं शब्दांशीच खेळून बघूया. अरे वा वा वा, म्हणजे आज मी ते एकटा नाहीये. म्हणजे सर? अरे माझा पण हाच प्रॉब्लेम आहे. बरं झालं तू आली, थँक्यू. मोस्ट वेलकम सर. सर आणि आता ते कसं आहे ना, कसं? एक नाव में दो किनारे, अब हम है आप ही के सहारे. जास्त माझ्यावर विसंबून राहू नको, नाही तर तुझा किनाराच उद्ध्वस्त होऊन जाईल. नाही सर, तेवढी तर हुशार आहे मी. व्हेरी गुड. प्रभाकर मोरे नावाचं वल्ल आहे ना माझ्या सोबतीला. काय पण वल्ल घेतले ते वल्ल आहे ना, वल्लव म्हटल्याशिवाय पुढे जात नाही ते. नाही, कधी कधी एकदम जोरात असतो तो माणूस, मग तो कोणाच्या बापाला ऐकत नाही. मग त्याची होडी एवढ्या जोरात निघते ना डायरेक्ट किनाऱ्यावर. हो. पण कधी कधी ते शालूचं गाणं आहे ना, त्याच्यात एक पाऊल पुढे जातात आणि 2 पावलं मागे येतात. तशी होडी पुढे जाते, परत मागे येते, पुढे जाते, परत मागे येते. नंतर भावऱ्यात घर 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 जल समाधी. सर हे सगळं तुम्ही मलाच सांगताय? तुला तर खूप अनुभव आहे, तू बऱ्याचदा पार तळाशी गेलेली आहे. चालायचंच सर. एनिवे, व्हॉट ब्रिंग्स यू हिअर? सर मी तुम्हाला म्हटलं नव्हतं काय? का माझं लग्न ठरलंय? अरे बापरे, काय आनंदाच्या उकड्या फुटतायत. मग सर हा? ही माझ्या लग्नाची पत्रिका. अरे वा वा, व्हेरी गुड. सर आणि हा सुट्टीचा अर्ज बरं का. असं. सर सुट्टी मंजूर करा आणि माझ्या लग्नाला नक्की यायचं. हो हो, नक्की नक्की नक्की. वा वा, लग्न ठरलं तुझा. हो सर. कॉंग्रॅट्स. थँक्यू सर. चला, कोणीतरी धाडस केलं म्हणायचं. हो ना. शटअप शटअप शटअप. किती दिवसाची सुट्टी पाहिजे? सर बघा, म्हणजे हळद, संगीत, हनीमून 7 दिवसांची सुट्टी चालेल सर. 7 दिवसांची का? हो. ओके ओके. कारभारी मी जाते माहेराला हो, कारभारी मी जाते माहेराला हो, कारभारी वाटेवर काजू, कारभारी वाटेवर काजू, कारभारी बघून किती मी राजू हो, कारभारी बघून किती मी राजू हो. चौघऱ्यानू हो, शिमग्याला येता वाई काय? नाही मेलो. ओ नुकवा येता वाई काय? येता वाई नुकवा नुकवा काय? शेट राजा देत नाही का? मग आईशीने काय भेट भेट द्यायची आहे काय? दिलीस तर आपली घेऊन जाईल काय? समजलीस? निघालो शिमग्याला गावी. बघितलं का, मी म्हंटल होतं ना, त्यांचा काही भरोसा नाही, कधी बी येऊन नाचायला लागतात ते. मोरे हा. आज भलत्या आनंदात दिसतात बा. काय? अहो, कोकणी माणसाचा सण शिमगा जवळ आलेला आहे. हो, शिमगा जवळ आलाय बा. वा वा वा, भारी सण आहे. सर हे का माझा रजेचा अर्ज, 15 दिवसाची रजा मंजूर करा, लवकर सही करा. हो, बरीच कामं पडलेली आहेत. हो का? हाबदागिरी घ्यायची आहे, पासोडा घ्यायचा आहे. हो, नवीन ढोल पण घेतले आमच्या मुंबई मंडळाने. काय समजलं? तुम्हाला पण सुट्टी पाहिजे का? बापरे. तुम्हाला पण म्हणजे आणखीन कोण जातोय काय शिमग्याला गावी? नाही मोरे, शिमग्याला नाही, माझं लग्न ठरलंय ना, मग लग्नासाठी सुट्टी टाकते मी. वा वा मॅडम, अभिनंदन तुमचा. थँक्यू मोरे. मोरे तुम्ही पण यायचं माझ्या लग्नाला? नाही हो, आलोच तो. का हो? पण शिमग्याची अडचण आहे ना. हा, पण तुम्ही एक काम करा, लग्न झालं ना की जोड्यान होमात नारळ टाकायला या. मी तुमच्यासाठी नवस पण बोलीन. 6 महिन्याच्या आत पाळणा हलू दे र महाराजा. ओ, मोरे, काय बोलताय? 6 महिने तुमच्या बापाने पाळणा हलवला होता का? 6 महिने पाळणा हलतो? हो, लग्नानंतर तर 6 महिने हा. आणि लग्ना अगोदरचा 3 महिने असा हिशोब केलेला आहे का? म्हणजे काय म्हणायचं काय तुम्हाला मोरे? ते आजकालची पोरा लिव्ह लायसन मध्ये लग्न करतात ना. काय ते? लिव्ह इन रिलेशनशिप असं म्हणायचं असेल त्यांना. अगो बाई, नाही नाही नाही, अहो मोऱ्या, अहो तसलं काही नाही हो माझं. अहो माझं अरेंज मॅरेज आहे, म्हणजे मी माझ्या नवऱ्याला ना प्रत्यक्षात भेटले पण नाहीये. हा, व्हिडिओ कॉलवरच आमची भेट झाली, तिकडेच कांदे पोह्याचा कार्यक्रम झाला आणि मग आमचं लग्न ठरलं. आणि काही काय बोलताय मोरेशी?
चिडू नका, चिडता व्हाय कशाला, त्यात काही आहे म्हणा. तुम्ही 9 महिने घ्या नाही तर 2 वर्ष घ्या. हो गाऱ्यातला एक शब्द फिरवायला वेल कितीसा लागतोय काय समजलं. तर 2 वर्षात पोरबाल होऊन दे रे महाराजा असं. ते तुम्ही काय ठरवताय मोरे, आमचं आम्ही ठरवू ना आम्हाला कधी हवंय ते. तर जाऊ द्या साहेबांनो, माझी रजा तेवढी पास करून टाका. सर माझ्या पण रजेचं बघा ना प्लीज. अरे तुमच्या दोघांची रजा मंजूर केली तर ऑफिसमध्ये मी दिवस मोजत बसू का इथे की तुम्ही कधी येणार बुवा. ऑफिसमध्ये काम कोण करणार. रसिका एकमेकांवर ढकलू नका. नाही, नाही. काय ते नीट सांगा मला. मी सांगतो मी सांगतो. मी सांगतो. ऐका मी काय काय? साहेबांनो, हे बघा काय आहे, तुम्ही माझी रजा मंजूर करा. बर बरोबर आहे. म्हणजे माझ्या वाट्याचं काम ही करीन. मी गावावरनं आलो की हिची 7 दिवसाची रजा मंजूर करा. हिच्या वाट्याचं मी काम करीन. काय समजलं काय. अगं बाई मोरे, वाव. मोरे सगळं तुमचं तुम्हीच ठरवून टाकलं, मला काय विचारतच नाही घेतलं. अहो मोरे माझं आत्ता लगेच लग्न आहे बघा, मेहंदीची ट्रायल पण झाली आहे माझी. पुढच्या शनिवारी लग्न आहे माझं. तुम्ही असं डायरेक्ट कसं म्हणता. सर नाही हो, माझं लग्न पुढे वगैरे काही ढकलणार काय नाही मी. सांगता आहे काय. हो म्हणजे परिस्थिती लय डेंजर आहे. मग ऐका ऐका यावेळेस मी तुमची रजा मंजूर करू शकत नाही. त्यांचं लग्न इम्पॉर्टंट आहे ना हो मोरे. ना. म्हणजे आमचा शिमगा इम्पॉर्टंट नाही आहे. अरे असं कुठे म्हटलंय मी. पण शिमगा काय दरवर्षी येतो ना. मग ह्या लग्न पण दरवर्षी करतील ना. मोरे मोरे अहो, लग्न अहो आयुष्यात एकदाच लग्न करतो की नाही वा. हो मोरे. आयुष्यातलं पहिलं आणि शेवटचं लग्न आहे हो माझं, असं नका म्हणू. आणि हे माहितीये का तुम्हाला, माझा नवरा आहे ना दुबईवरनं स्पेशली 7 दिवसांची सुट्टी काढून येतोय लग्नाला. लग्न झालं ना की मग तो जाणारी परत येणारच नाहीये. मग लग्न तोडा. हा? मोरे मी गावावरनं आलो की आपण दोघं लग्न करू. काय झालं ते? मोरे, बाई. हो हो मोरे सोडा तुम्ही, मी का करेन तुमच्याशी मोरे लग्न? मोरे त्या का करतील तुमच्याशी लग्न. मग तुम्ही करा माझ्यावर मी लग्न. लग्न करू तुमच्याशी. डोक्यावर पडलंय तुम्ही. गोंधळ झाला ते जरा शिमक्याच्या सुट्टी मुलांना सगळं अरे काय. माझ्या लग्नाचा प्रश्न नाही, त्यांच्या लग्नाचा प्रश्न आहे हो ना. ना. सर या माणसाला आवरा हो, आवरा काही बरोळच सुटलं हो. मोरे मोरे आज तुम्ही खूप जास्त बोलून राहिले. नाही हो. नाही नाही फक्त नाही रसिका तुझी रजा मी मंजूर करतोय. Thank you, sir. मोरे यंदा तुम्ही शिमग्याला जाऊ नका. हो, नाही, नाही. नाही साहेबांनो असं नका करू. ओ शिमगा ना माझ्यासाठी लय महत्वाचा आहे. मी मानकरी आहे. माझ्या जबानीवर सगळा शिमगा चालतो का नाही काय समजलं. मला गेलंच पाहिजे, त्याशिवाय शिमगा व्हायचाच नाही. मोरे ऐकताय का. काय माझ्या लग्नात ना मी नवरी मुलगी आहे, मी गेले ना तर लग्नच होणार नाही. अरे तुम्ही दोघं ऑफिसला नाही आले तर ऑफिसचं काम होणार नाही ना. परिस्थिती समजून घ्या ना. कोरोनामुळे ना छोट्या छोट्या गोष्टींसाठी लोकांना शिमगा करावा लागतोय. त्या खरं आहे, होय. परिस्थिती समजून घ्या. 2 कॉन्ट्रॅक्ट मिळालेले आहे फक्त. होय, हा. आता जर तुम्ही दोघांनी सुट्ट्या मारल्या ना तर कंपनीची वाट लागून जाईल. हे बघा रसिका Sir. मोरे हा. तुम्ही तुमचं पटकन ठरवा काय ते. मला कोणीतरी एक एम्प्लॉई इथे पाहिजे. दोघांची रजा मी मंजूर करू शकत नाही. सर प्लीज मा- माझं नाही, नाही. मोरे हा? ऐका ना हो. काय? खूप मुश्किलीने खूप वर्षांनी माझं लग्न होतंय, प्लीज मला जाऊ द्या ना. मग कशाला करता भाई गडबड लग्नाची. हा? त्या अरबाला लग्नाची घाई झालेली आहे ना. एक मिनिट, माझा नवरा अरब नाहीये. नाही? हा? दुबई मधला कुठलाही माणूस म्हणजे काय तो अरबच असतो का. ते जो कोणी असेल तो असेल, त्याचं फक्त लग्नच व्हायचं आहे ना. हो. करील कोणाबरोबर तरी लग्न काय अय्या, समजले. काय बोलतो आपण? काय साहेबांनो बोलतो? पाया पडतो, माझी रजा तेवढी मंजूर करा. मला जावंच लागेल. का? हो मी मानकरी आहे. मी गेल्याशिवाय तुम्हाला सांगतो पालखी हलणार नाही. नाचवणार कोण पालखी मांज्याशिवाय. आणि गोमूचा डान्स माझ्याशिवाय कोण करणार आहे तिकडं. मोरे वाव. तुम्हाला तिकडे गोमू नाचायचंय, माझं लग्न आहे, माझी संगीत सेरेमनी आहे, तिकडे मी नाचवणार होते, तिकडे कोण नाचेल माझ्याशिवाय. हा, तर पण बरोबर आहे ना. मग असं काय? नाही, पण मला पण शिमग्याला जाण्याची गरज आहे ना. सर प्लीज माझी अडचण समजून घ्या. काय? सर लग्न झाल्यावर ना मी दुबईत सेटल नाही होणार आहे, मी इथेच राहणार आहे. माझा नवरा एकटाच दुबईला जाणार आहे. मग कशाला करता वाय लग्न. तुम्ही इकडं हलत नाचवणार, तो वासरा तिकडं उंटावर बाजणार. हाताला काय लागणार आहे. मोरे काय बोलतो? एक आयडिया सांगतो तुम्हाला. एक काम करा, ह्यांचं लग्न झालेलं नाही आहे, तुम्ही ह्यांच्याबरोबर लग्न करा काय? आणि कंपनी चालवा. मी येतो पाडव्यानंतर पुरणपोळी खाऊन. काय जमतलं. मोरे तुमच्या जिभेला काही हाड, तुम्ही अक्कल काय घाण ठेवली का जरा? एक मी मिनिट ना- एक मोरे हा? तोंड दिलं म्हणून काही बचबच करता का होतो. बघा ना, सर. डोकं फिरलंय का तुमचा. ऐका ना सर. तुम्हाला काय माहिती नाही का मी आजन्म ब्रह्मचर्य स्वीकारलेलं आहे. Oh my God. परत एकदा बोल. काय बोललं होतं बोला बघू, परत सगळ्यांना ऐकायचं आहे.
मी आजन्म ब्रह्मचर्य स्वीकारलेलं आहे. वो ऊस खायला जमत नाही म्हणून ऊस गोड लागत नाही असं झाली नाही तुमचा. पडलेलं दात दाखवायचं नाही आहेत ना तुम्हाला. अरे तुम्ही बाय ना बाटोड का था ना एक बुक्का दिसू ना एक माझं मुसडा फोडी टाकसू तू ना अवश्य ना तुला तिथं मध्ये करू राहिलो मी मस्ती उनी करे तुले जाय फुकाव फू फुकाव म्हटलं फूक मारतो फूक. आता तुम्ही खूप तुला तसं वाटी राहिले का फुकाव म्हणजे चेटचा तडे थरफड ना. आता काय कर आहे ना तू सर सर वर्षभराचं ऐरणी सगळं एकदाच होतंय आणि काहीच कळत नाही सर. काही कळत नाही. आता मी कळेल असं सांगतो तुमच्या दोघांची रजा नामंजूर केलेली हो, आहे. नाही. जा कामं करा तुम्ही नाही, कामं करा. नाही, नाही, नाही. नका मोरे मोरे जरा इकडे या ना प्लीज प्लीज. ऐका ना माझ्या आई वडिलांनी ना माझ्या लग्नासाठी खूप स्वप्न बघितली आहे. तो खूप वर्षांनी लग्न जमले माझं. प्लीज तुमच्या सुट्टीचा अर्ज मागे घ्या ना नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. मी पाया पडते तुमच्या हो, please. तुम्ही पाया पडू नको हो. काय तुमचं लग्न होऊ नये हा माझ्या मनातच नाही आहे. पण कसं आहे माहिती आहे काय शिमगा आणि कोकणी माणूस यांचं नातं ना असं घट्ट विणलेलं आहे. काय समजलं ते नातं ना कुणीच तोडू शकत नाही. काय मुंबईचे चाकरमानी ना शिमग्याला जातात ना ते त्यांच्या आप्तेष्टांसाठी भावभावकीसाठी जातात. आजकालची सगळी तरुण मंडळी आहे का नाही नोकरीच्या निमित्तानं मुंबईत आहेत. त्याच्यामुळे सगळी म्हातारी खोतारी माणसं गावात त्या निमित्तानं कशी सगळ्यांची गाठभेट होते. काय समजलं असं सगळं आहे. सगळे सोयरे भेटतात. साहेबांना तुम्हाला एक गोष्ट सांगतो आमच्याकडं ना आंब्याचा नाही तर माडाचा माड तोडतात पण एरवी आहे ना झाडाच्या फांदीला जरी कुणी हात लावला ना तर त्याच्या मागणं कोयती घेऊन लागतात. काय समजलं हा पण त्या दिवशी मात्र आहे ना मानकरी ना त्यांच्या हद्दीतला माड तोडायला देतो. हो माड तोडला जातो असा नाचवत गाजवत म्हणजे गावात आणला जातो. असा धुरला उपासलेला असतो लाल मातीचा सडा सारवण रांगोली बायका त्या माडाची पूजा पण करतात. मग तो माड नाचवत नाचवत सानवर जातो. इकडं माड असा उभा केला जातो आणि इकडं अशी होळी उभी केली जाते. मग रात्री आहे ना त्या होळीच्या वाटलं फिरून ना लोक बॉम्बा मारतात. आंब्याची कैरी टिप टिप गेलं आमची वागजा शिमग्यात खेळलं असं फाक मारलं जातात. माडाची पूजा होते होमाची पूजा होते नवस बोललं जातात नवस फेडलं जातात. मग इकडं होम पेटला की पालखी येते नाचायला. अख्ख्या गावातली माणसं ना बेधुंज होऊन पालखी नाचवतात. आमच्या देवीला ना अशा अंगा खांद्यावर खेळवतात. हो मन तृप्त होऊन जातं त्यांचं. मग दुसऱ्या दिवशी पालखी आहे ना गावच्या वेशीवर जाते. मग सगळं गावकरी असं हात जोडून उभं राहतात आणि देवीला म्हणतात बाई देवी आमच्या गावात काय अडचणी असतील त्या तुझ्या पायाखाली घाल आणि काय जी इडापिडा येणार असेल ती सीमेच्या बाहेर घालव आणि आम्हाला सुखरूप ठेव. तुम्हाला सांगतो साहेबांनो ना हा सण हा पाडवापर्यंत चालतो का नाही आमचा सण. मग शिमगा झाला की आपले शेतकरी आपल्या कामधंद्याला लागतात. तुम्हाला सांगतो ना आमच्याकडे जमिनी लय तोकड्या लय कमी हो पण जे काय पिकतं ना त्याच्या समाधानावर कोकणी माणूस ना राजासारखा जगतो. काय खरे 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 वा वा. खरे पण जाऊ दे हो काय यावर्षी मला रजा मिळेल अशी वाटत नाही. मी मानकरी आहे पण काय हरकत नाही नाही गेलो तर. माझं तिकडे भाऊबंद आहेत तर सांभाळून घेतील. मी काय पुढच्या वर्षी जाईन हो. पण या पोरीचं लग्न लय महत्वाचं आहे ते व्हायला पाहिजे. तुम्ही हिची रजा मंजूर करून टाका बघू. नाही नाही त्याची काही गरज नाही. असं कसं नाही नाही तुम्ही आता एवढं भरभरून बोलले ना शिमग्याबद्दल. होय. आता मी पण तुमच्या सोबत कोकणात येणार. काय सांगता बाई? तुमची सुट्टी मंजूर अरे मंजूर तुमची बस, सुट्टी. बस, बस. सर पण माझ्या लग्नाचं कसं काय. लग्न नाही, राहिलं नाही, काय काळजी करता बाई लग्नाची तिच्या. मी काय म्हणतो हे काय तर लग्न वेडिंग कुठे बाहेर गावी जाऊन करतात ना. डेस्टिनेशन वेडिंग. हा मी काय म्हणतो हिचं लग्न आपण कोकणात करूया काय. हो नारली फोपलीच्या बाग आहेत हा. आंब्याची वनराई आहे मस्त असा मंडप टाकू फणसाची भाजी काला वाटाण्याची उसळ आहा. अशी मेजवानी देऊया आणि धूम धडाक्यात तुमचं लग्न करून टाकू. काय समजलं चालेल ना चालेल ना. मोरे खरं तर मला आवडलं असतं पण सगळं आधीच ठरलंय पत्रिका वगैरे छापल्या गेल्यात ना. हा. तरी पण मी आमच्या दुबईच्या ह्यांना विचारून बघते. विचार म्हणजे विचार आरबाला विचारावंच लागल. मोरे अरब नाहीये. नाही नाही ठीक आहे जे काय आहे कामाचं काय करायचं हाफिसच्या आपण आहे ना कोकणात जाऊन वर्क फ्रॉम होम करू. चालेल ना. चालतं तसं चालेल. हा? मी म्हणेल तसं करायचं भाऊ तुम्ही. आता तुम्ही म्हणाल तसं आपण करू. आतापर्यंत तुम्ही तुमचंच चालवत होता मोरे. आता मी म्हणेल तसं करा. काय गोमूचा नाच करून दाखवा बा आता. असं म्हणता होय? हा. अन बायो गो कुकुनी भात खाल्ल्यात अन बायो गो कुकुनी भात खाल्ल्यात अन बायो गो कुकुनी भात
आणि बायो गो